अनेक ठिकाणी मला जिथून जिथून निरोप येतात किंवा महायुतीचे पुढारी अगदी मुख्यमंत्री सुद्धा सांगतात, त्या ठिकाणी मी फोन करून सगळ्यांना सांगतोय की शांततेने घ्या. महायुतीचं तुम्ही काम करत असाल पहिल्यापासून तर अशा रीतीनं जे आहे तुमच्या मनाची खंत असेल, राग असेल, व्यक्त करण्याची ही वेळ नाही. या वेळेला महायुतीला मजबूतीनं आपण सपोर्ट करणं ही वेळ. आणि मग त्या लोकांना मी समजवतो आहे, फोन करतोय मी. आता फॉर्म तर काय सगळेच घेऊ शकतात, अनेक लोक फॉर्म घेतात, त्याच्यात काय. तुम्ही पण जाऊन फॉर्म घेऊ शकता. आता तुम्ही एवढंही म्हणायला की लोकांनी फॉर्म सुद्धा घ्यायचा नाही तर फार झालं. आता त्यांनी काय घेतलं कसं ते बसू आम्ही विचार करू काय. परंतु जे माझ्याबरोबरचे आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की महायुतीबरोबर जे माझ्याबरोबर आहेत त्यांनी महायुती अडचणीत येईल अशा रीतीने कुठेही वागू नये. पण नाशिकची जागेची अजूनही घोषणा होत नाही. कुठेतरी वाटलं की तुम्ही माघार घेतली आणि आता घोषणा होईल. काय अडले कुठे अडले? आता मी तर सांगितलं होतं 20 मे पर्यंत तरी जाहीर करा म्हणून. आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली, होईल आता. आता मला वाटतं माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो. आता तरी लवकर निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळे एकजुटीनं कामाला लागू. आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या आहे निश्चितपणे आम्ही निवडून आणू. नाशिकच्या जागेसाठी गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली का. महायुतीमध्ये प्रत्येकजण आपलं आपलं मत मांडणार, मुख्यमंत्र्याकडे मांडणार, उपमुख्यमंत्र्याकडे मांडणार. त्याच्यामध्ये गैर काय आहे. एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण तर झाली पाहिजे ना. त्यातून जे आहे मग जे ठरेल त्याप्रमाणे जो आहे उमेदवार टाकला पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही जेव्हा उमेदवार होता तेव्हा सोपं होतं की भुजबळ साहेब नाशिकमधून उमेदवार होतील, पण आता तुम्ही माघारी घेतल्यामुळे अनेक उमेदवार पुढे आले आणि अनेक अडचणी ज्या आहेत त्या अजून वाढल्या. ठीक आहे, तर मी त्याच्यावर काय उत्तर देणार. साहेब मनोज जरांगे असं म्हणताय की मराठ्यांची एकी असल्यामुळे पंतप्रधानांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावा लागतो, टप्प्याटप्प्यात आणावं असं असं ना. हा मग काय म्हणजे जरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय. म्हणून सगळं अख्खा हिंदुस्थान घाबरलाय त्या जरांग्याला. काय सांगतोय, काही बडबडतंय, काही बडबडतंय. त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो. तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा ओबीसीनी का लढाव. बीडमध्ये जातो ही ओपनची जागा आहे, मग तुम्ही ओबीसी इथं का लढता. मग त्याला हेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही. आता आम्ही सुद्धा येवला ओपन आहे तिथूनच निवडून येतो. समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार. आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्या आता काय सांगायचं आपण. आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं काहीतरी म्हणाला होतं पूर्वी, आठवतं का. आता मोदी साहेबांचे तर एवढ्या जंगी सभा होतात मोठमोठ्या आणि त्याची तर कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या. उगीच आपलं तर बेडकासारखं फुगायचं काय कारण आहे. अहमदनगरमध्ये बॅनर लागलेत ओबीसींनी सहकार्य करा, त्यावरती आपला प्रतिकात्मक फोटो आहे. तिथल्या राजेंद्र फोटो या ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलंय की तो आपला फोटो. मी काय करू आता. जी काय मागे ही जी लढाई झाली जोरंगे आणि आमची काय त्यातून ज्या जे काही ओबीसीचं रान पेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा ह्या काही घटना घडत आहेत. परंतु आता जे आमचेच लोक असतील तर आम्ही त्यांना सांगेल. आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या पक्षाचा कोणाची विचारधारा काय कोणाची विचारधारा काय तर मी काय सांगू ना. माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मी समजवण्याचं काम करेन. नाही ते अजून तरी काय मला वाटत नाही तारीख ठरली, पण येणार एवढं निश्चित. मोदी साहेब येणार एवढं निश्चित. तारीख नाही मला माहिती. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली, पूनम महाजन यांना पत्ता कट केलेला आहे. 10 वर्षात त्या खासदार होत्या, मागे पण असंच केलं की तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे ना. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. प्रत्येकजण विचार करतो कामाचं का मूल्यमापन काहीतरी विचार केला असेल त्यांनी का केलं.
आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. पण एक आहे की उज्ज्वल निकम साहेब सुद्धा जे आहे एक अतिशय उत्कृष्ट असे वकील आहेत आणि देशाच्या राज्याच्या देशाच्या विरुद्ध गेलेले जे आतंकवादी आहे, त्यांच्या विरुद्ध अतिशय मेहनतीनं आणि यशस्वीरित्या त्यांनी कोर्टामध्ये बाजू मांडली देशाच्या बाजूने अतिरेक्याच्या विरुद्ध सुद्धा. आणि त्यांना सुद्धा धोका निर्माण झाला होता. त्याची पर्वा न करता त्यांनी हे देशसेवा केलेली आहे. त्याच्यामुळे त्या कदाचित ते बक्षीस जे आहे दिलं गेलं असेल. पूनम महाजनचं आपण बघितलं तर- एका बाजूला पंकजा मुंडे यांचा वनवास संपला आणि पूनम महाजन यांचा वनवास सुरू झाला असं म्हणते. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, माझ्या तोंडात कशाचं टाकताय. साहेब पण एवढा मोठा राजकीय वारसा पूनम महाजन यांना लाभलेला आहे आणि त्यांनाच कुठेतरी तिकीट न देणं हे कुठेतरी भाजपला नाराजी कुठेतरी सांगत. आता काय मला माहित नाही आहे ते. हे प्रश्न तुम्ही भाजपचे प्रश्न तुम्ही मला विचारताय. दुसऱ्याचे प्रश्न आता मी काय सांगू. आणि मग फक्त माझं वाक्य तोडून काहीतरी चालू करायचं हा प्रकार बरा नाही आहे.